हॅलो एव्हरीवन. खूप मुलांनी कमेंट्स केल्या किंवा रिक्वायरमेंट होती की टेस्टिंगवरती व्हिडिओ पाहिजे 2026 मध्ये. काही लोक कोडिंग बॅकग्राऊंडचे आहेत, काही लोक नॉन आय टी बॅकग्राऊंडचे आहेत. खूप लोक असे म्हणजे काही एक्झाम्पल पण सांगतो की माझ्याकडे 100 स्टुडंट्स असे आहेत की जे नॉन आय टी बॅकग्राऊंड मधून टेस्टिंगमध्ये गेलेले आहेत. आणि आता रिसेंटली जे सपोर्ट असेल, नॉन आय टी बॅकग्राऊंड असेल, अशा मुलांनी पण कमेंट्स करायला चालू केलेले आहेत, मला कॉल्स मेसेज करायला चालू केले आहेत. आणि जे मॅन्युअल टेस्टिंग मध्ये जॉब करताय त्यांना ऑटोमेशन मध्ये स्विच व्हायचं आहे. आणि टेस्टिंगचं काय फ्युचर आहे किंवा टेस्टिंग रिलेटेड खूप डाऊट्स आहेत. 2026 मध्ये काय होईल, एआय आहे, एआय रिप्लेस करणार आहे का मॅन्युअल टेस्टिंगला, असे खूप काही क्वेश्चन्स आलेले आहेत. तर त्यावरती आज मी इन डिटेल मध्ये बोलणार आहे. टेस्टिंगचा रोड मॅप, प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, आणि जर तुम्हाला टेस्टिंग मध्ये फ्रेश एंट्री करायची असेल तर काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टीचे मी आज तुम्हाला इन डिटेल मध्ये डिस्कस करणार आहे. सो व्हिडिओ मिस करू नका आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो टेस्टिंग असा एक म्हणजे प्रोफाईल आहे ना, की सगळ्यांना असं वाटतं की यार या टेस्टिंग मध्ये कोडिंग नसेल. बरं, हा कोडिंग मॅन्युअल टेस्टिंग मध्ये कोडिंग नाही. असं नाहीये की कोडिंग नाहीये म्हणून खूप इझी आहे. थिंकिंग तुमचं म्हणजे कुठलाही एखादं फ्लिपकार्ट, अमेझॉन, म्हणजे जे पण तुम्ही ऍप यूज करताय ते ऍप घ्या. त्या ऍपला विचार करा की ह्याला टेस्ट कसं केलं असं. तुम्ही मोबाईल यूज करताय, कधी क्रॅश होत नाही, कधी बग येत नाही का? कारण ते टेस्टर्सनी ते व्हेरीफाय केलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला काय बग येत नाही किंवा तुमचं ऍप क्रॅश होत नाही. तर ते टेस्टिंग करूनच आपल्यापर्यंत ते ऍप येतं. कुठलंही ऍप्लिकेशन, कुठलंही फंक्शन, कुठलंही म्हणजे जे तुम्ही यूज करताय, आज मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, हर एक गोष्टी म्हणजे जर तुम्ही एसी, कूलर, ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही विचार केला ना, तर त्या मार्केटमध्ये टेस्ट केल्याशिवाय येत नाहीत. तर हे झालं तुमचं टेस्टिंग. कुठल्याही तुम्हाला जर टेस्टिंग मध्ये यायचं असेल ना, तर कुठलंही असं नाही की टेक्निकल गोष्टी तुम्हाला घ्यायच्यात. कुठल्याही एक गोष्ट फक्त घेऊन बघा, की एखादी वॉटर बॉटल आहे, एखादा पेन आहे, एखादा कूलर आहे, एखादा एसी आहे, त्याचे आपण टेस्ट केस लिहू शकतो का? टेस्ट केस म्हणजे काय, की त्याला आपण टेस्टिंग कसं करणार, की हा जर आपण एखादी वॉटर बॉटलचं जर टेस्ट केस घेतली, तर ते बाबा त्याची साईज कशी आहे, प्लास्टिकची आहे का, स्टीलची आहे का, त्याची त्याला इन म्हणजे किती इनटेक असणार आहे, त्यातलं पाण्याचं म्हणजे त्याचं जे काही क्वालिटी आहे, जे यूज केलं आहे मटेरियल, त्याची क्वालिटी कशी आहे, त्याचं हॉट वॉटर, कोल्ड वॉटर टाकल्यानंतर कसं होतं, त्याचं साईज आहे, तर आपण जर व्यवस्थित ठेवली तर ह्या झाल्या टेस्ट केस. हे झाले टेस्टिंगच्या टेस्ट केस. मग ह्यात तुम्ही स्वतःहून हे थिंक करू शकता का? एखादं ऍप्लिकेशन, एखादा जे पण टूल आहे, जे असेल ते तुम्ही करू शकता का? तर हे झालं एक टेस्टिंगचा भाग. काही लोक बोलताय मग की आम्हाला 2026 मध्ये मॅन्युअल टेस्टिंग आम्ही कोर्स करतो किंवा मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आम्हाला कोर्स करून आम्हाला जॉब पाहिजे, तर मिळेल का? तर नाही. तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग मध्ये फक्त जॉब मिळणार नाही. आतापर्यंत ज्या मुलांना मॅन्युअल टेस्टिंग मध्ये जॉब मिळालाय त्यांना जॉब स्विच करायचा आहे ऑटोमेशन मध्ये. बरं, काही जण म्हणताय मग आम्ही मॅन्युअल करू, ऑटोमेशन करू. त्याला पण मी सांगेल की नाही. मॅन्युअल टेस्टिंग प्लस ऑटोमेशन टेस्टिंग केलं तर तुम्हाला हाय डिमांड आहे आता मार्केटमध्ये. पण 2026 मध्ये मी हे सांगेल की तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग आणि एआयचं पण तुम्हाला काहीतरी ऍड करायचं आहे. आता मॅन्युअल टेस्टिंग मध्ये जर तुम्ही गेलं तर समजा तुम्हाला काय टेस्ट केस आहे, टेस्ट सिनारिओज आहेत, बग लाईफ सायकल आहे, रिग्रेशन टेस्टिंग आहे, स्मोक टेस्टिंग आहे, ओके. तर त्याचे प्रिन्सिपल्स आहेत, या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्हाला एखादा प्रोजेक्टच्या टेस्ट केसेस करायच्या आहेत, या तुम्हाला एक्सेल शीट मध्ये करायच्या आहेत. या गोष्टी तुम्हाला एआय म्हणजे चार्ट जीपीटी वगैरे सगळीकडे भेटतील. पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ह्या गोष्टी करता येत आहे का, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर बेसिक आहे, फाउंडेशन आहे, पण फ्रेशर लोक, एक्सपिरियन्स लोक हे मिस करताय. आणि इंटरव्ह्यू मध्ये तेच तुम्हाला लॅक करताय की तुम्हाला बेसिक फाउंडेशनच येत नाही. तुम्ही ऑटोमेशन, एआय, पायथन, जावा म्हणजे फ्रेमवर्क, एपीआय काय बोलताय, तुम्हाला बेसिकच येत नाही. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं हे बेसिक. त्यानंतर आहे तुम्हाला ऑटोमेशन. ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये तुम्हाला कुठलीही लँग्वेज म्हणजे तुम्हाला आता म्हणजे सिलेनियम असेल, प्लेराइट असेल, खूप काही गोष्टी आहेत टेस्टिंग मध्ये ज्या की तुम्हाला करायच्या आहेत. जावा प्लस सिलेनियम आहे. काही जण म्हणताय की आता मार्केटमधून जाणार आहे, तर नाहीये. एक्झिस्टिंग जे पण लोक ज्या पण कंपनीज मध्ये आहेत त्या कंपनीज मध्ये अजून पण जावा विथ सिलेनियम करताय. आता तो ट्रान्झिशन पिरियड आहे जिथे प्लेराइट म्हणा, एपीआय म्हणा, सगळ्या गोष्टीकडे ते मूव्ह होत आहेत. पण असं नाही की ते एकदमच मार्केटमधून जात आहे. त्यानंतर आहे तुमचं प्लेराइट. तुम्हाला जर जावा स्क्रिप्ट आणि प्लेराइट जर व्यवस्थित येत असेल किंवा तुम्हाला कोडिंगचं कुठलं तरी एखादं बॅकएंडला पाहिजे, तर तुम्हाला एक लँग्वेज करावं लागेल. आणि सोबत तुम्हाला प्लेराइट एक टूल आहे, तो तुम्हाला करायचा आहे.
तर प्लेराईट प्लस जावास्क्रिप्ट जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्ही ऑटोमेशन मध्ये पण तुम्हाला चांगलं पॅकेज मिळू शकतं. अँड प्लस अजून सांगेल, मॅन्युअल प्लस ऑटोमेशन हे जर तुम्हाला येत असेल, ज्यांचं असं असेल की जे मुलं बघताय की ज्यांचं मॅन्युअल झालंय त्यांनी ऑटोमेशन मध्ये लवकरात लवकर स्विच व्हा. जे मॅन्युअल प्लस ऑटोमेशन मध्ये आहेत त्यांनी लवकरात लवकर एआयचं थोडंफार बघा. मग आता एआय मध्ये काय की तुम्हाला एआय डेव्हलपर व्हायचंय का, तुम्हाला एआय इंजिनियर व्हायचं का, तर नाही. तुम्हाला एआयचे समजा जे काही चॅटबॉट आहेत, एआयचे जे काही ऍप्लिकेशन येणार आहेत मार्केटमध्ये, ते तुम्हाला टेस्ट करता येत आहे का. जर समजा आपण चॅट जीपीटी वरती एखादा प्रॉम्प्ट टाकला आणि प्रॉम्प्ट मधून आपल्याला रिस्पॉन्स काय येतोय हेच आपल्याला टेस्ट करता येते का, ते आपल्याला बघणं आहे. कुठला एलएलएम यूज केलेला आहे, कुठलं काय रॅक आहे, कुठलं एआयचं जे बेसिक आहे ना, तर तुम्हाला एआय आणि मशीन लर्निंगचं थोडंफार तरी नॉलेज असलं पाहिजे आणि ते आलंच पाहिजे 2026 मध्ये. आता मला सांगा, जर आपण एखादा समजा चॅट जीपीटीला, को-पायलटला, अजून खूप काही क्लाउड आहे काय, तर त्यामध्ये जर आपण काही समजा प्रॉम्प्ट टाकला आणि आपल्याला रिस्पॉन्स आला, तो रिस्पॉन्स काय आहे म्हणजे 100% तो बरोबर आहे का, असं अजून तर नाही झालेलं की तो 100% बरोबर आहे. मग त्याला टेस्ट केलेलं आहे का, तर ते आपण कसं टेस्ट करणार, तर बाबा त्याचं व्हॅलिडेशन केलेलं आहे का, मग ते एपीआय थ्रू आपण व्हॅलिडेट करतो, त्याचा रिस्पॉन्स कसा आहे, 200 आहे काय आहे, तर हे आपण व्हॅलिडेट केलेलं आहे का, हे आपल्याला करता येईल का. तर यासाठी पण आपल्याला थोडेफार टेस्ट केस आल्या पाहिजे, एपीआय आलं पाहिजे, एआय आलं पाहिजे, ऑटोमेशन आलं पाहिजे, मॅन्युअल आलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तर तुम्ही सगळ्या केल्या. बट आता जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी केल्या आणि ऍट द एंड तुम्ही जर समजा ऑटोमेशनची एखादी स्क्रिप्ट, एखादी फंक्शन तुम्हाला कोड लिहायचा आहे, तर तो पण तुम्हाला क्लाउड असेल, एआय असेल, चॅट जीपीटी असेल, को-पायलट असेल, तुम्हाला फंक्शन्स बनवून देणार आहे, तुम्हाला कोडिंग रेडी करून देणार आहे, तुम्हाला फंक्शन रेडी टू म्हणजे यूज फ्रेमवर्क बनवून देणार आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्हाला एआय यूज करता येत आहे का. तुम्हाला टेस्ट केस जनरेशनला तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आहेत, मॅन्युअल टेस्टिंग मध्ये तुम्हाला जर ऑटो जनरेटेड टेस्ट केस जर मिळत असतील तर तुमचं काम किती इझी होणार आहे. तर तुम्ही त्यामध्ये एआय यूज करताय का. मग यामध्ये मला सांगा, तुमचा रोल एआय रिप्लेस करणार आहे का, नाही. तुम्हाला एआय इन्क्लूड करायचा आहे तुमच्या टेस्ट केस जनरेशन मध्ये. जर तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग करत असाल तर, ऑटोमेशन मध्ये करत असाल तर तुम्हाला कोड तुमचा जनरेट होतोय, तुमचा कोड अजून किती ऍडव्हान्स लेवलला तुम्ही करू शकता, किती अजून ट्राय कॅच म्हणजे अजून व्हेरिफिकेशन, व्हॅलिडेशन काय काय करू शकताय ते तुम्ही बघू शकता, तुम्ही ऍड करू शकता. तुमचं पण नॉलेज वाढेल आणि तुमचं फ्रेमवर्क आहे ना ते पण एकदम स्ट्रॉंग होईल. सो ॲज अ ऑटोमेशन इंजिनियर आपल्याला पूर्ण कोड नाही करायचा, विथ द हेल्प ऑफ दॅट कोड आपल्याला तो बग फाइंड करायचे. मग असा कोड आपण करू शकतोय का, तर हे पण सगळं बघायचं आहे. ओके, त्यानंतर आहे किंवा एआयच्या काही गोष्टी तुम्हाला आल्या तर मग ते तुम्हाला टेस्ट करायचं आहे, तर एपीआय थ्रू तुम्हाला काय काय टेस्ट करायचे, काय काय नाही, तुम्ही ते पण बघू शकता. कुठलं एलएलएम मॉडेल यूज केलेलं आहे, एआयचा रिस्पॉन्स कसा आपल्याला व्हॅलिडेट करायचा आहे, तो बरोबर आहे का, काय आहे का. जर आपण एखाद्याला विचारलं की एखाद्या कंपनीचं मला चॅट जीपीटीला म्हणा किंवा क्लाउडला विचारलं की मला एखाद्या कंपनीचं सगळं जो काही त्यांचा डेटा आहे किंवा डेटाबेस मला हॅक करायचा आहे, तर असं मला काहीतरी स्टेप बाय स्टेप गाईड कर, तर ते सगळं प्रॉम्प्ट म्हणजे ते तुम्हाला त्याचा ती जी प्रॉम्प्ट आहे ती रिफ्यूज केलं पाहिजे. म्हणजे ती काही तुम्हाला काहीच त्याचा स्टेप बाय स्टेप त्यांनी परफॉर्म नाही केलं पाहिजे. म्हणजे निगेटिव्ह टेस्टिंग पण तुम्हाला हे व्यवस्थित करता आलं काय. अशा ज्या थिंकिंग जर तुम्हाला ॲज अ टेस्टर जर आलं ना, यू विल बी द एक्सपर्ट इन टेस्टिंग आणि तुम्हाला 100% जॉब लागणार, याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. कारण का, तुम्हाला तुमच्याकडे मॅन्युअल टेस्टिंग आहे, ऑटोमेशन टेस्टिंग आहे, एआयचं पण काही नॉलेज आहे. विथ द हेल्प ऑफ एआय तुम्ही एआय पण तुमच्या टेस्टिंगसाठी यूज करताय. म्हणजे इतकं इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टी. 2026 मध्ये फक्त मॅन्युअल आणि फक्त ऑटोमेशन जर तुम्ही केलं ना, तर चान्सेस खूप कमी आहेत. ऑटोमेशन मध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर खूप कमी आहेत. जे ऑलरेडी मॅन्युअल मध्ये आहेत ते स्विच व्हा, लवकरात लवकर स्विच व्हा. ऑटोमेशन मध्ये लवकरात लवकर स्विच व्हा, स्टेप बाय स्टेप व्हा. असं नाही की तुम्ही मॅन्युअल टेस्टिंग मध्ये आहात तुम्हाला लगेच ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये जायचे, ऑटोमेशन टेस्टिंग आहे लगेच एआय मध्ये जायचं, असं नाही. स्टेप बाय स्टेप जा. सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी येत आहे मार्केटमध्ये, खूप काही गोष्टी येत आहे, खूप फास्ट येत आहे, असं नाहीये. पण तुम्ही पण ते व्यवस्थित 100% ग्रॅप केलं पाहिजे. मॅन्युअल टेस्टिंग असाल, ऑटोमेशन टेस्टिंग स्टार्ट करा. 2 वीक्सचा प्लॅन करा, 3 वीक्सचा प्लॅन करा. त्यानंतर काही फ्रेमवर्कवरती आपल्याला काम करता येते का ते बघा आणि आफ्टर दॅट तुम्ही एपीआय वरती मूव्ह ऑन होऊ शकता. तर या अशा गोष्टी आहेत ॲज अ टेस्टिंगसाठी. तर टेस्टिंगमध्ये जर ॲज अ फ्रेशर तुम्हाला यायचं असेल तर मी तर सांगेल तुम्हाला मॅन्युअल 2 वीक, ऑटोमेशन 2-3 वीक, त्यानंतर एआय आहे आणि एपीआय आहे. आणि या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एक टेस्ट केसेस करायच्या आहेत. तुम्हाला त्या टेस्ट केसेस लिहायच्या आहेत. कुठल्या तरी एका ऍप्लिकेशनचा, कुठलाही घ्या, फ्लिपकार्ट घ्या, अमेझॉन घ्या,
जेप्टो घ्या, ऑनलाईनचं जे आहे ते घ्या, किंवा तुम्ही जे यूज करताय ते घ्या. त्याच्या टेस्ट केसेस तुम्हाला आल्या पाहिजे. मिनिमम 100 टेस्ट केसेस तुम्हाला एखाद्या ऍप्लिकेशनच्या लिहिता आल्या पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके, तर ती एक गोष्ट आहे. आणि त्यानंतर तुम्ही ऑटोमेशनमध्ये टेस्ट इंजिन असेल, नेवेन असेल, त्यानंतर गीट, जेनकिन्स, या गोष्टी पण तुम्हाला त्या इम्प्लिमेंटेशनला आल्या पाहिजेत. जावा विथ सेलेनियम जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही जावास्क्रिप्ट विथ प्लेराइट पण करू शकता, ॲज अ फ्रेशर पण करू शकता, पायथन पण करू शकता. ऑप्शन भरपूर आहेत, तुम्हाला करायचं आहे फक्त. आणि त्यानंतर तुम्ही एपीआय आणि एआय स्किलवरती पण तुम्ही टाइम स्पेंड करू शकता. 101% सांगतो, 6 वीक्स टू 8 वीक्सचा जर तुम्ही प्लॅन केला ना, मॅक्झिमम 2 to 3 मंथ्स तुम्ही टेस्टिंगमध्ये चांगलं परफॉर्म करू शकता, टेस्टिंगमध्ये जॉब सर्च करू शकता, तुमची प्रोफाईल स्ट्रॉंग होऊ शकते आणि तुम्हाला कॉल्स पण येऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर सर्च केलं, प्रॉपर तुम्ही रिझ्यूम केला आणि जॉब रेडी जर टेस्टिंग झालात ना, तुम्हाला कोणीच थांबू शकत नाही. खूप मुलं म्हणतात की अरे टेस्टिंगमध्ये जॉब्स नाही, टेस्टिंगमध्ये पॅकेज भेटत नाही किंवा काही नाही. मी तुम्हाला आज सांगतो, जर तुम्हाला या आपण जेवढ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं ना, त्या गोष्टी जर तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं ना, तर तुम्हाला डेव्हलपर सारखं तुम्हाला पॅकेज मिळणार आहे. कारण तुम्ही कोडिंग पण करणार आहे, त्यामध्ये तुम्ही ऑटोमेशन पण करणार आहे, तुम्ही एआय स्किल्स पण तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला डेव्हलपर एवढं तुम्हाला पॅकेज मिळायला कुणीच रोखू शकत नाही. 30, 40, 50 लाख पर्यंत पण टेस्टर्स पॅकेज घेत आहे. आता पण डेव्हलपरला पण टप देत आहे, इतके पण आहे. मार्केटमध्ये असं नाहीये, मार्केटमध्ये सगळ्या प्रोफाईलला टप आहे, सगळ्या प्रोफाईलला कॉम्पिटिशन आहे. आज मला एक कमेंटमध्ये सांगा फक्त, तुम्ही कुठली प्रोफाईल आहे की तुम्ही ती लर्न करू शकता आणि तुम्हाला डायरेक्ट जॉब मिळू शकतो. एकही प्रोफाईल कुणी सांगू शकणार नाही. सगळीकडे मुलं जास्त आहेत, लाखो मुलं आहेत मार्केटमध्ये, मुलं येत आहे. आणि अजून एक सांगतो, कितीही तुम्ही काही करा, कोणत्याच प्रोफाईलमध्ये तुम्हाला इझिली जॉब मिळणार नाहीये. तुम्हाला हार्डवर्क करायचं आहे, तुमच्याकडे स्किल असले पाहिजे. जे स्मार्ट वर्क करताय आणि जे स्मार्टली जॉब सर्च करताय त्यांना जॉब मिळायला कुणीच रोखू शकत नाही. ओके, सो येस, सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या रिलेटेड तुम्हाला जे पण काही डाऊट्स असतील ते मला तुम्ही डायरेक्टली कमेंटमध्ये सांगू शकता. मी तुम्हाला 1 to 1 मी तुम्हाला डाऊट सगळे क्लिअर करेल, कारण टेस्टिंग खूप जवळचा विषय आहे माझा. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, टेस्टिंगसाठी प्लॅन करा. एक्झिक्युशनमध्ये काही डाऊट आला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या फ्रेंड बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.